नमस्कार मित्रांनो, 12वी पास उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे। आयजे कडून 1074 जागांवर या ठिकाणी मेगा भरती करण्यात येणार आहे। तर ही मेगा भरती काय आहे ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। पण त्यात जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण असेच नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर आयजे सर्व्हिसेस 2024 प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज या ठिकाणी मागवण्यात येत आहेत। ग्राहक सेवा एजंट पदाच्या तब्बल 1074 रिक्त जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत आणि साठी सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे। त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे आणि याच्यामध्ये 12वी पास उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत। उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 ही असणार आहे। तसेच या पदासाठी पात्र उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, तसेच अर्ज कसा करायचा, निवड प्रक्रिया कशी असेल याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया। तर ही संस्था आणि या संस्थेमार्फत ही मेगा भरती होणार आहे आणि या ठिकाणी ग्राहक सेवा एजंट हे या ठिकाणी भरले जाणार पद असणार आहे आणि एकूण पद संख्या मित्रांनो या ठिकाणी 1074 पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत आणि अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे। तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख मित्रांनो 22 मे 2024 ही असणार आहे। आता या ठिकाणी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, तर पात्र उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डाकडून 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले या ठिकाणी असावे लागणार आहे। त्यानंतर या ठिकाणी निवड झालेल्या उमेदवारास 15,000 ते 25,000 मासिक वेतन या ठिकाणी मिळणार आहे। तसेच निवड प्रक्रिया काय असणार आहे, तर ग्राहक सेवा एजंट पदासाठी उमेदवारास सुरुवातीला लेखी परीक्षेला बसावे लागणार आहे। त्यानंतर लेखी परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवारांना दिल्ली येथे मुलाखतीला जावे लागणार आहे। लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवाराची निवड या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि वर्णपूर्ण पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारास या पदासाठी निवडले जाणार आहे। तर अर्ज करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, त्या लिंक वर जाऊन तुम्ही अर्ज डायरेक्ट करू शकता। तसेच या पदासाठीची आपण जाहिरात या ठिकाणी बघूया। तर इथे तुम्ही बघू शकता ऑनलाईन ऍप्लिकेशन भरण्यासाठीची डेट 6 मार्च 2024 आहे। त्यानंतर लास्ट डेट ही या ठिकाणी 22 मे 2024 दिलेली आहे आणि या ठिकाणी रिझल्ट हा पेपर झाल्यानंतर तुमचा 15 दिवसांनी या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर फक्त 12वी पास विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्यात येणार आहे। तर आता इथे तुम्ही पोझिशन बघू शकता, कस्टमर सर्व्हिस एजंट साठी ही पदे भरली जाणार आहेत। इथे फक्त एलिजिबिलिटी तुमची 12वी पास असेल तरच तुम्हाला फक्त ही परीक्षा देता येणार आहे। त्यानंतर तुमचं इथं वयाची मर्यादा आहे त्या 18 ते 30 वयापर्यंतच तुम्हाला ही एक्झाम देता येणार आहे। त्यानंतर नंबर ऑफ सीट्स 1074 या ठिकाणी भरले जाणार आहेत। इथे तुम्ही सॅलरी बघू शकता 25,000 ते 35,000 पर्यंत या ठिकाणी तुमची सॅलरी असणार आहे। इथं मुलं आणि मुली दोघेही या ठिकाणी अप्लाय करू शकतात। इथे तुम्हाला एअरलाईनचं कोणतंही सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार नाही, तुम्हाला तुमचा 12वीचा रिझल्ट लागणार आहे। त्यानंतर या एक्झाम साठी सिलेबस काय असणार आहे, तर इथे तुम्ही बघू शकता या पीडीएफ मध्ये तुम्हाला सिलेबस सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। तर रिटर्न एक्झामिनेशन साठी डिस्क्रिप्शन एक्झामिनेशन, नंबर ऑफ क्वेश्चन्स, टाइम, मार्क्स या ठिकाणी दिलेला आहे। तर तुमचा 100 मार्काचा पेपर असणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला 4 फॉर्मॅट मध्ये हा पेपर असणार आहे। त्याच्यामध्ये जो पहिला फॉर्मॅट आहे तो जनरल अवेअरनेस, त्यासाठी 25 मार्क असणार आहे। त्यानंतर एव्हिएशन नॉलेज त्यासाठी 25 मार्क असणार आहेत। इंग्लिश नॉलेज आणि ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग ह्यासाठी 25 मार्क असणार आहे। तुमचा पेपर 100 मार्काचा असणार आहे आणि त्यासाठी 1.5 तास हा वेळ असणार आहे। त्यानंतर इथं सिलेबस सुद्धा दिलेला आहे, तर या सिलेबसचा अभ्यास करून तुम्ही हा पेपर देऊ शकता। त्यानंतर इथं सेंटर ऑफ एक्झामिनेशन काय असणार आहे, तर इथं तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र आणि गुजरात साठी इथं वेगवेगळे राज्य दिलेले आहेत, त्यांचे सेंटर दिलेले आहेत। बघू शकता महाराष्ट्र, गुजरात इथं दिलेलं आहे। इथं नागपूर, मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत, वडोदरा आणि राजकोट या ठिकाणचे सेंटर्स आहेत। त्यानंतर इथं खाली असं दिलेलं आहे की कॅन्डिडेटचं सिलेक्शन कसं केलं जाणार आहे, तर इथं खाली सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट्स दिलेलं आहे। तर इथं पहिल्यांदा तुम्हाला रिटन टेस्ट द्यावी लागणार आहे आणि त्यानंतरच तुम्ही त्यासाठी अपियर होणार आहात। त्यानंतर तुम्ही इथं हाऊ टू अप्लाय हा फॉर्म ऑनलाईन अप्लाय कसं करायचं हे या ठिकाणी दिलेलं आहे। त्यानंतर जनरल कंडिशन्स फॉर कॅन्डिडेट्स हे या ठिकाणी दिलेले आहे। तर अशा पद्धतीची माहिती आहे मित्रांनो। जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे मित्रांनो। जर तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर तुमच्या 12वीच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा फायदा घेता येईल। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जर काही शंका असतील तर कमेंट करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।